आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईत उद्या सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार। भोकरपाड्यातल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी निर्णय। बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार। मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात हवामान अंशतः ढगाळ राहणार। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीत 394 मीटर लांबीच्या इंटरमिडिएट बोगद्याचं खोदकाम। बीकेसी ते शेळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार। डोंबिवली अमुदान कंपनी रासायनिक स्फोट प्रकरणी पोलीस तांत्रिक तज्ञांची मदत घेणार। कंपनीच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाबाबत तपासणी होणार। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेकडून 64 कोटी 60 लाखांचा दंड। 30 दिवसात दंड भरण्याचे आदेश। पुण्यात पाणीटंचाईच्या 10 दिवसेंदिवस वाढ। टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून नागरिकांना पुरेसं पाणी नाही। महापालिकेकडून टँकरच्या फेऱ्यांमध्ये 8,000 वाढ। मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत ब्लॉक। 36 तासांच्या ब्लॉकमुळे 69 एक्सप्रेस रद्द। सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक। सिंहगड डेक्कन क्वीनचे जनरल डब्बे वाढवण्याची दैनंदिन प्रवाशांची मागणी। तर सिंहगड एक्सप्रेसमध्ये अर्धा डबा पासधारक महिलांसाठी राखीव ठेवण्याचीही मागणी। पुण्यातील शिरूर खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाची पाणी पातळी खालावली। चासकमान जलाशयाला बाष्पीभवनाचा सर्वाधिक फटका। धरणात अवघा 7.15% पाणीसाठा।